छत्रपती संभाजीराजे पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन करणार आहेत। 6 ऑक्टोबरला गेटवे ऑफ इंडिया इथे आंदोलन करण्यात येईल। अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे आक्रमक झालेत। हजारो शिवप्रेमींसह छत्रपती संभाजीराजे मुंबईत येणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये दाम्पत्याची 1 कोटीची फसवणूक करण्यात आली। शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घातलाय। जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भाजप राष्ट्रवादीची बैठक संपन्न झाली। केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। भाजप राष्ट्रवादीतील नाराज नेत्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहेत। मराठवाड्यातील विधानसभा तयारीचा ते आढावा घेतील। 8 जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट देखील घेणार आहेत। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नारळ फोडणे आणि तेल विक्रीस बंदी घालण्यात आली आहे। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। हे नियम 3 ते 18 ऑक्टोबर पर्यंत राहणार आहेत। खेड आळंदीमधील महायुती नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय। राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे। चाकण एमआयडीसी मधील कंपन्यांच्या स्थलांतरावरून हा वाद झालाय। सचिव बटवाल यांच्या वक्तव्यावरून शिवसेना राष्ट्रवादीत वाद झालाय। आम आदमी पक्षातर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील 4 जागांची मागणी करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम आदमी पार्टीनं महाविकास आघाडीला साथ दिल्यानंतर आता विधानसभेसाठी आम आदमी पक्ष रिंगणात उतरणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर पोलिसांनी 11 किलो गांजा जप्त केलाय। त्यामध्ये 3 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। मात्र यातील आरोपी पळून गेले असून पोलिसांकडून त्यांची शोध मोहीम सुरू आहे। अंबरनाथमध्ये कॅब चालकाकडून बनावट फोन पे ॲपच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली आहे। QR कोड स्कॅन दाखवायचा, ॲपमध्ये पैसे गेल्याचं दिसलं पण पैसे कधी पोहोचलेच नाही। याबाबत कॅब चालकाचा शिवाजीनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। उल्हासनगर शहरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय। आरोपी किरण राजदेवसह दलाल महिलेला अटक करण्यात आली आहे। 2 पीडित तरुणींची पोलिसांनी सुटका केली। ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे। भाजप आमदार योगेश टिळेकर हिंदू बहुजन सन्मान यात्रा काढणार आहेत। 4 ऑक्टोबर पासून सावित्रीबाई फुलेंचं जन्मस्थळ असलेल्या नायगाव येथून हिंदू बहुजन सन्मान यात्रेला सुरुवात होणार आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हिंदू बहुजन सन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। मेट्रो 3च्या आरएबीकेसी पहिल्या टप्प्याला 5 ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। तर मोदींच्या ठाणे दौऱ्यादरम्यान उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे। पॉट टॅक्सी प्रकल्पाचंही भूमिपूजन होण्याची शक्यता आहे। अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील MBBSच्या 100 जागांना मंजुरी देण्यात आली। त्यामुळे सुरू असलेल्या MBBSच्या प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या फेरीपासून अंबरनाथच्या महाविद्यालयाचाही पर्याय उपलब्ध होणार आहे। अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावातल्या तलावाचं रूप लवकरच पालटणार आहे। आमदार किसन कथोरेंच्या विकास निधीतून या तलावासाठी 2,74,00,000चा निधी मंजूर करण्यात आलाय। मेळघाटात 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण देशात वन्यजीव सप्ताहाचं आयोजन करण्यात आले। अमरावती इथे क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं विभागीय वन अधिकारी मनोज खैरनार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वन्यजीव सप्ताहाला सुरुवात झाली। मागील 6 महिन्यात भारतात तब्बल 47 लाख परदेशी पाहुण्यांनी भेट दिली आहे। यामध्ये बांगलादेशातून आलेल्या पर्यटकांची सर्वाधिक संख्या आहे। त्यापाठोपाठ अमेरिकेतून सर्वाधिक पर्यटक आलेत। विकिलीक्सचे संस्थापक जुलियन अन्साजे यांची अखेर वर्षानंतर सुटका झाली आहे। पत्रकारिता करण्याचा गुन्हा मी केला, त्यामुळे मला जेलमध्ये ठेवण्यात आल्याचं अन्साजे यांनी म्हटलंय। अन्साजे यांनी अमेरिकेची गुप्त कागदपत्र खुली केल्यानं त्यांच्यावर खटला चालवण्यात आला। लडाख सीमेवरील स्थिती पुन्हा संवेदनशील असल्याचं मोठं विधान लष्कर प्रमुख जनरल द्विवेदी यांनी केलंय। नुकत्याच भारत चीनमध्ये 2 बैठका झाल्या आहेत, पण परिस्थिती संवेदनशील असल्याचं त्यांनी म्हटलंय। अहमदनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाचा दर कमी जास्त होत आहे। कमी लागवड आणि घटलेली आवक यामुळे लसणाचे दर अस्थिर आहेत।
सध्या दर 180 ते 250 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आले. मात्र दिवाळीपर्यंत लसणाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात तरुण गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. जवळपास 100 40 गुंतवणूकदार तिशीतलेत. 2018 पर्यंत 22% असलेलं तरुणांचं प्रमाण आता 40% गेलंय. सिंधुदुर्गात पंचतारांकित हॉटेल आणि पाण्याखाली बोट प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. वेंगुर्ला येथे फोमॅटो कंपनीचे पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येणार आहे. सिंधुदुर्गामध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी पाण्याखाली बोट प्रकल्प उभारण्यात येणार आहे. घटस्थापनेला आता अवघे काही तास शिल्लक राहिले असून मूर्तिशाळेत मूर्तिकार देवीच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवतात. बदलापुरातील सर्वात जुन्या आंबवणे बंधूंच्या मूर्तिशाळेतही मूर्तिकारांची लगबग पाहायला मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.